नमस्कार. आजच्या या भागामध्ये आपण चिकन सावजी करी कशी करायची ते पाहणार आहोत. संपूर्ण कृती, संपूर्ण स्टेप अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेले आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत रेसिपी नक्की बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कॉमेंट सेक्शनमध्ये देखील सांगायला विसरू नका. अतिशय छान, तर्रीदार, झणझणीत अशी ही सावजी करी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी चिकन मॅरिनेट करून घेऊयात. इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये हळद, मीठ, लिंबाचा रस आणि हा हिरवा वाटणाचा मसाला जो मी केलेला आहे त्याची रेसिपी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. नक्की चेक करा. तो घालायचा आहे आणि मस्तपैकी चिकन आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. चिकन ड्रमस्टिक्स किंवा आपण ज्याला चिकनचे जे लेग पीस असतात त्याला 2 ते 3 हलकेसे शॅलो स्लिट्स करून घ्यायचे. यामुळे मसाला आतपर्यंत छान मुरतो आणि चिकन इव्हनली कुक होतं. चिकन जेवढं जास्त वेळ तुम्ही मॅरिनेट करून ठेवाल, तेवढं चिकन छान मऊ लुसलुशीत असं शिजतं. हे पहा चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे. आता हे साईडला ठेवूयात आणि पुढचा मसाला आपण तयार करायला घेऊयात. हा मसाला बनवण्यासाठी मोठे उभे चिरून घेतलेले कांदे, आलं आणि लसूण कढईमध्ये तेल तापवून थोडेसे परतून घ्यायचे आहेत. कांद्याला छान गुलाबी असा रंग आला की त्यामध्ये घालायचं आहे डाळवं, धणं आणि उभं चिरून घेतलेलं खोबरं. आता बाकीचे हे जिन्नस जे घातले त्याला देखील छान लालसर रंग येईपर्यंत आणि खमंग असा वास सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. हा मसाला व्यवस्थित परतून झाला की गॅस बंद करायचा आणि ह्यामध्ये 1 वाटीभर कोथिंबीर घालायची. शक्यतो कोथिंबिरीच्या देठा सुद्धा घाला, त्यामध्ये छान फ्लेवर असतो कोथिंबिरीचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं. आता मसाला थंड झाला की तो वाटून घ्यायचा. ज्या कढईमध्ये आपण मसाला परतून घेतला त्याच कढईमध्ये पुन्हा थोडंसं तेल घालायचं, काही अख्खे खाडे मसाले घालायचे, एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. आता ह्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आणि चिकन 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घ्यायचं. मी आज चिकन कढईमध्ये शिजवणार आहे म्हणून मी कढईमध्ये फोडणी घातली आहे. तुम्हाला जर चिकन कुकरमध्ये शिजवायचं असेल तर तुम्ही ही फोडणी कुकरमध्ये द्या. आणि आज मी मुलांसाठी चिकन आणि वेगळं काढणार होते चिकन शिजल्यानंतरून, म्हणून मी हिरवा वाटणाचा जो मसाला आहे तो थोडा जास्त घातलेला आहे. तुम्हाला जर नॉर्मल चिकन करायचं असेल, चिकन आणि नको असेल, तर हिरवा वाटणाचा जो मसाला आहे तो तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता. आता चिकन छान 2 ते 3 मिनिटं परतून झालं, की भरपूर सारं ह्यामध्ये पाणी घालायचं आणि झाकण ठेवून चिकन मऊसूत शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. हवं असल्यास थोडंसं मीठ घाला चवीप्रमाणे. आता चिकन इथे सगळं शिजलं आहे. चिकन इथे व्यवस्थित शिजलेलं होतं. चिकन मी बाजूला काढलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. हे पहा, चिकन छान असं मऊसूत शिजलेलं आहे. चिकन भरपूर वेळ मॅरिनेट करायला ठेवलं होतं. जवळ-जवळ 3 ते 4 तास मी मॅरिनेट करायला ठेवलं होतं. हे पहा, चिकन शिजलेलं आहे आणि खाली आपला अळणीही तयार आहे. चिकन अळणी आणि चिकन मी वेगळं-वेगळं काढून घेतलं आहे आणि पुन्हा त्याच कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून आपण मसाला जो परतून घेतलेला होता तो वाटून घेतला आहे आणि तो मसाला ह्यामध्ये मी घातला आहे. आता मसाला तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त तुम्हाला कितपत ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ हवी त्या हिशोबाने तुम्ही घालू शकता. मसाला घातल्यानंतरून मी काळं तिखट आणि सावजी मसाला घातलेला आहे आणि हे अगदी एखाद मिनिटभर तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. हवं असल्यास तुम्ही यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर सुद्धा घालू शकता कलरसाठी. आता सगळा मसाला परतून झाला की यामध्ये गरम पाणी घालायचं आहे किंवा मग कोमट पाणी घालायचं आहे. जेणेकरून मसाल्याला छान असा खमंगपणा येतो आणि आपण जे चिकन आणि सेपरेट काढून ठेवलं होतं ते घालायचं आहे. चिकन आणि थोडंसं कोमट पाणी घालून झालं की यामध्ये आता मी चिकनचे पीसेस घातलेले आहेत. बरं, एक सांगायचं राहून गेलं. हिरवा वाटणाचा जो मसाला आहे आणि जो आपण मसाला परतून घेतला, जो आपला नॉर्मल मसाला आहे, हे दोन्ही मसाले जरी कमी जास्त झाले, इनफॅक्ट मी म्हणेल थोडेसे जास्तच करा. कारण की हे दोन्ही मसाले तुम्ही फ्रिजमध्ये स्टोअर करून कुठल्याही भाजीला वापरू शकता. चिकनचे सर्व पीसेस घाला चवीप्रमाणे, मीठ आणि वरतून कोथिंबीर घाला. 3 ते 4 मिनिटं छान खळखळून उकळी काढून घ्या आणि आपली चिकन सावजी करी तयार आहे. याआधी आपण मटण सावजी करी आणि सावजी मसाला कसा करायचा हेही बघितलं आहे. त्याच्या दोन्ही लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. नक्की चेक करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.